ही संस्कृती नाही खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये याची आपण पाहतो आहोत. कोणी कोणावर सुपाऱ्या फेकतो, कोणी कोणावर एक काही करायची गरजच नाही. नारळ फेकतो हे पद्धत नाही. आता हा जो नवीन राडा झालेला खरं तो महाराष्ट्रामध्ये एक नव्या दिशेनं महाराष्ट्रात घेऊन चाललेला आहे. याला जबाबदारच भाजप आहे. सत्ता मिळवण्याच्या हव्यासपोटी कुठल्याही स्तराला जायचं हे भाजपला आता त्यांची सत्ता आहे. आता आपण पाहतोय देशातल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता त्यांची आहे. आता सकल हिंदू समाजाचे मोर्चे काढून मतांचं राजकारण सुरू झालं आहे. देशामध्ये आपला हिंदूची संपूर्ण संस्था आपल्या ताब्यात आहे. तर बांगलादेशमध्ये झाला म्हणून आपला निषेध नोंदवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आपल्या भावना प्रगट करणं इथपर्यंत ठीक आहे, पण त्यातून उद्रेक होईल अशा प्रकारचे भाषण करणं आणि सामाजिक समरसता बिघडवणं, धर्मामध्ये तेढ निर्माण करणं हे कुठल्या धाईच्या संस्कृतीत मोडते. काही ठिकाणी दंगली झाल्यात याच्यामुळे. काल बोंडेंचं भाषण भडकाऊ होतं, बंदुका काढण्याच्या भाषा करतात. ही जी भाषा आहे हे महाराष्ट्र देशाला परवडणारी नाही. खरं तर मूलभूत प्रश्नापासून बाजूला नेण्यासाठी या प्रकारचे धंदे हे राज्यातलं सरकार असेल की केंद्रातलं सरकार असेल, कारण राज्य खड्ड्यात गेलेला आहे, देश खड्ड्यात गेलेला आहे, कर्जबाजारी झालाय, प्रचंड पैशाची लूट मित्रांना चाललेली आहे. हा देश लुटूनच मित्राला देत आहेत आणि त्यामध्ये तिकडे लक्ष जाऊ नये. खाजगीकरणातून पूर्ण देशाची वाट लावली. सर्व संस्था खाजगीकरणाच्या माध्यमातून देण्याचं काम झालंय. विमानतळ गेलीत, रेल्वे सुरू झालेत, सगळ्या जेवढ्या काही इन्स्टिट्यूट आहेत केंद्र सरकारच्या संस्था आहेत त्या घशात घालण्याचं काम सुरू झालेलं आहे. देशामध्ये देश पूर्णतः बर्बाद करून ही लोक कधी पलायन करतील याचा भरोसा नाही. अशी प्रवृत्ती या देशामध्ये आहे आणि राज्यातही आहे. राज्य सुद्धा त्याच वाटेनं नेण्याचं पाप हे करत आहेत. इथेही गुजरातच्या मित्रांना प्राईम जागा विकून कवडीमोल दरात देऊन आपली खुर्ची सांभाळण्याचं काम या राज्यात सुद्धा सुरू आहे. त्यामुळे हे जे संभाजीनगरची घटना आहे ही घटना खरं तर महाराष्ट्राला एक जे काही संस्कृती आहे, महाराष्ट्राचं राजकारण आहे त्याला छेद देणारी आहे असं माझं मत आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.